जन्म आणि मृत्यू दाखला मिळण्यास नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। याच पार्श्वभूमीवर जन्म आणि मृत्यू दाखले मिळण्याच्या प्रक्रियांसंदर्भात पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर श्याम सातपुते यांनी माहिती दिली आहे। समाजात प्रत्येक नागरिकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते। तसेच सरकारी काम म्हटले की त्या कामाकडे नागरिक दुर्लक्ष तर करतातच, पण त्याच कामाला वेळ लागेल असे सांगितले जाते। आज आपण याच सरकारी कामातील एक भाग पाहणार आहोत, तो म्हणजे जन्म मृत्यू दाखला विभाग। नागरिकांना तो कसा मिळतो त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे, तर जन्म दाखला मिळण्यास पालिकेकडून कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। जन्म दाखला नागरिकांना मिळण्यासाठी त्यांचा त्रास कमी व्हावा या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालय जिथे आहेत त्यांचे जे सीएफसी सेंटर आहे त्या सीएफसी सेंटरमधून त्यांच्या जवळच्या महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधून दाखला देण्याची सोय केलेली आहे आणि त्यातून त्यांना ती दाखला मिळण्याची व्यवस्था आपण केलेली आहे। शहरात जन्म आणि मृत्यू या दोन्हींचे दाखले मिळण्याचे प्रमाण कशा प्रकारे आहेत। महिन्याला साधारणतः महानगरपालिकेमध्ये 2000 जन्म आणि 2500 मृत्यूची नोंद साधारणतः होत असते। त्याच्यामध्ये जन्माच्या दाखल्यासाठी आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी आपण पहिले प्रत जे असते त्यासाठी 20 रुपये घेतो आणि त्याच्या प्रत्येक प्रतीला आपण 10 रुपये शुल्क आकारले असते। मृत्यू दाखला मिळण्यासाठी कशा प्रकारची प्रक्रिया आहे। मृत्यू दाखला मिळवण्यासाठी जर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असेल तर त्या मृत्यूची नोंद हॉस्पिटलतर्फे आमच्याकडे ज्यावेळेस कागदपत्र त्यावेळेस होत असते आणि त्याचे पास पण आपले जिथे त्यांचा हे दिलेला असतो, पास अंत्यविधी झालेला असतो, ते पासची नोंद पण आपल्याकडे आलेली असते मेन सेंटरला। परंतु घरी जर जन्म झाला असेल तर त्या मृत्यूची नोंद करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पालिकेच्या ज्या नोंदणी कार्यालयामध्ये येऊन मृत्यूची नोंद करायला पाहिजे। त्यासाठी जो मृत्यू वार्ताचा फॉर्म आहे तो नागरिकांनी भरून दिला पाहिजे व त्यानंतरच ही मृत्यूची नोंद होऊ शकते। दाखले मिळण्यास पालिकेच्या वतीने शुल्क कशा प्रकारे आकारण्यात येतो। जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यामध्ये जर जन्म जर हा 21 दिवसाच्या आत नोंदणी केली तर त्याला कुठलंही शुल्क आकारलं जात नाही नोंदणीसाठी। पण नंतर 21 दिवसानंतर जर जन्माची नोंद करायची म्हटली तर एक किरकोळ शुल्क आकारून त्या मृत्यूची नोंद 1 वर्षापर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये कार्यालयामध्ये नोंद केली जाते। परंतु त्यानंतर जर नोंद करायची म्हटले तर मग मात्र ते अवघड जातं आणि ती नोंद करण्यासाठी आपल्याला कोर्टाच्या आदेशानुसारच आपण फक्त नोंद करून देऊ शकतो। एखाद्या व्यक्तीस आपल्या बालकाची जन्म नोंदणी करण्यास विलंब झाल्यास कशा प्रकारे त्याने आपल्या बालकाची नोंद करावी। 1 वर्षाच्या नोंदीसाठी आपण त्यांना पालिकेतर्फे त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं जातं। ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन ते प्रथम वर्ग दंडाधिकारी असतात त्यांच्याकडे जाऊन कोर्टाचा आदेश त्यांनी प्राप्त करायचा असतो आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ती जी नोंद असते त्या तारखेची ती आपण आपल्या रजिस्टरला नोंद करून घेतो आणि त्याप्रमाणे आपण दाखला त्यांना देतो। या सर्व प्रक्रियांचं पालन केल्यास आता नागरिकांना हे दाखले मिळण्यास विलंब होणार नाही अशी अपेक्षा करूया।